आहे ना शाळेमध्ये लय हुशार होत आणि नुसतं अभ्यासात नाही बरं का, तर याला ना लय विद्या यायच्या. हा नुसतं हात आणि तोंड बघून ना भविष्य सांगायचा. माझं भविष्य त्यांनी त्याच वेळी सांगितलं होतं शाळेत असताना. म्हटलं तू मोठा झाल्यावर पैलवान होणार आणि तुझ्या 2 बायका असणार. आणि एकदम तंतोतंत तसंच खरं झालं. अरे जोश्या, अजून मी बघतो का रे तू हात वगैरे? नाही बघतो ना, पण व्यवसाय म्हणून नाही. आपल्याला विद्या अवगत आहे, तिचा उपयोग तर केलाच पाहिजे. मित्रत्वानी सांगतो. खरंय खरंय. एक मिनिट थांब. सुद्या, ए सुद्या, गोपाळ इकडे. काय झालं? हात दाव तुझा. का? कशाला? हात दाव सांगितलं ना. बघ रे जोशा याचं भविष्य. नको, मी नाही बघत. का रे काय झालं? त्याचं काय, मला खोटं बोलता येत नाही. आणि मी सांगतो त्याच्यावर लोकांचा विश्वास बसत नाही आणि मग त्यांच्यात भांडणं होतात. अरे तू काय त्याची काळजी करू नका. काय भांडणं बिंडणं होत नाहीत. हा सांग सांग, आणि जे काय असेल ना ते खरं सांग. तशा याच्याकडनं काय आमच्या अपेक्षा फार नाहीत म्हणा. मग कशाला दाखवायचा हात? ए लय बोलायला लागलं तू. दाव म्हणलं ना तू का? बघू तुझ्याकडं. सांग रे. त्यांच्या हातात पैसा नाही आणि यशही नाही. यांना पोलिसापासून धोका आहे. धोक्याचं काय मला माहित नाही, पण तू जे बोलला ना ते एकदम खरोखर बोलला बरं का. काय आता याच्याकडनं काय अपेक्षा उरलेल्या नाहीत बघ. जे काय होते ना त्या सगळ्याच संपुष्टात आल्या. संपल्या ना? बरं झालं, म्हणजे माझं डोकं तरी खाणार नाही. हे सुद्या. ए रंजे, ये इकडे. जाऊ तुझा. मी आले. हा बघा, अगदी आतल्या गाठीच्या आहात. पोटातलं ओठावर येत नाही. पण स्वार्थ सोडलात तरच प्रगती होईल. कळलं? आता तरी सुधारा. जा बस. काही येत नाही बघता, काही नाही. फुले ये ग, जाऊ तुझा हात.